व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लोकवस्तीत टॉवर बांधण्याची एवढी जबरदस्ती का? हेरले येथील गट क्रमांक 7B शेतजमिनीमध्ये सिद्धेश्वर नगर व संजय गांधी नगरमधील इंडस कंपनीचे टॉवर बांधण्याची एवढी जबरदस्ती का, असा सवाल लोकांमधून होत आहे। लोकवस्ती टॉवर बांधल्यावर लोकांच्या जीवावर बेतण्याची व जीवाशी खेळण्याची एवढी जबरदस्ती का चालू आहे? कारण 5G टॉवरच्या रेडिएशनमुळे होणारा परिणाम जाणून घेता लोकवस्तीला किती धोक्याचा आहे हे माहीत असून सुद्धा सरकार त्यांना परवानगी देतेच कसं? व ग्रामपंचायतीने रोक लावून सुद्धा हातकणंगले पोलीस स्टेशन मार्फत दबाव आणून टॉवरचं बांधकाम सुरू करण्याचं चालू आहे। तरी याला वेळीच लगाम घालून टॉवरचे बांधकाम पूर्ण बंद करावे अशी लोकांमध्ये मागणी होत आहे। यावेळी सर्व भगिनी आणि गावकरी वर्ग उपस्थित राहून आंदोलनाचा इशारा दिला आहे। इंडियाचा आवाज न्यूजसाठी हेरलेहून अशगर पेंडारी। एक महत्त्वाचं बाब म्हणजे मौजे हेरले येथील सिद्धेश्वर नगर, राजीव गांधी नगर व हनुमान नगरला लागून असलेल्या गट क्रमांक 7B मध्ये इंडस टॉवर्स कंपनीचे 5G व 7Gचे टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे। ज्यावेळेला ते काम सुरू केले त्यावेळेला त्यांनी किंवा त्या शेतमालकांनी किंवा त्या टॉवरच्या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरनी आमच्याशी कसलाही संपर्क न साधता, आमचं कसलंही विचारपूस न करता त्यांनी तिथं काम सुरू केलं। म्हणून आम्ही आमच्या गावचे माननीय सरपंच यांच्याशी फोनवरून टॉवरबद्दल माहिती सांगितली। त्यावेळी त्यांनी आम्हा सर्वांना व शेतमालकाला व कॉन्ट्रॅक्टरला यांना पंचायतीत बोलवून घेतले व समोरासमोर आमच्या चर्चा केली। त्यावेळी आम्हाला सरपंचांनी सांगितलं की तुम्ही लेखी निवेदन द्या, म्हणून आम्ही लेखी निवेदन दिलं। त्यावेळेला सरपंच म्हणले आम्ही तुम्हाला 8 दिवसात कळवतो। असं 8 दिवसात कळवतो म्हटल्यानंतर पुन्हा आम्ही ज्यावेळी त्यांना भेटलो त्यावेळी त्यांनी सांगितले की सदर टॉवरचे काम हे आमच्या अखत्यारीत येत नसून गाव कामगार तलाट्यांच्या अखत्यारीत येतं हा प्रश्न, म्हणून आम्ही आमच्या अखत्यारीत येत नाही, म्हणून आम्ही गाव कामगार तलाठी साहेब यांना भेटलो। त्यानंतर आम्ही गाव कामगार तलाठी साहेब यांना 11/9/23 रोजी 100 सह्यांचे लेखी निवेदन दिले। त्यावेळी लगेचच त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तेथील कामगारांना काम बंद करण्याचे व बांधकाम साहित्य तेथून घेऊन जाण्याचा त्यांना आदेश दिला आणि आदेश दिल्यानंतर ते काम थांबलं। तेथून पुढे 6 महिने तिथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम चालू नव्हते। परंतु 10 मार्च 2024 रोजी हातकणंगले पोलीस स्टेशनमधून या परिसरातील लोकवस्तीत राहणारे 6 लोकांना समज बजावण्यात आली की सदर टॉवरच्या बांधकामामध्ये आपण अडथळा आणत आहात, तर आपण आपले म्हणणे पोलीस स्टेशनमध्ये 13 मार्च 2024 रोजी कळवावे अशी समज देण्यात आली। सदर 13 मार्च 2024 रोजी आम्ही 20-25 जण पोलीस स्टेशनमध्ये हजर राहिले असता पोलिसांकडून आम्हाला अशी माहिती देण्यात आली की या टॉवर्समध्ये जे बांधकाम उभे राहणार आहे त्याचे सर्व परवाना कायदेशीररित्या यांनी काढला आहे, तर आपण कोणताही येथे अडथळा आणू नये आणि हा लोकवस्तीपासून दूर आहे असं आम्हाला माहिती कळाली आहे। परंतु आम्ही तेथील PI यांना असं आश्वस्त केले की हे जो टॉवर आहे येथे सर्व लोकवस्तीमध्ये आहे आणि लोकवस्तीच्या एकदम जवळ आहे। पूर्वेस टॉवरच्या पश्चिमी बाजूस कोणतीही लोकवस्ती नसून पूर्व, दक्षिण, उत्तर बाजूस हनुमान नगर, सिद्धेश्वर नगर, राजीव गांधी नगर तसेच उर्दू शाळा, मराठी शाळा व हेरले हायस्कूल हा परिसर या टॉवर्सच्या अंतर्गत येतो। तरी PIने आम्हाला सर्वांना समजावून सांगितले व 7 दिवसाची मुदत दिली व 7 दिवसाच्या आत तुम्ही या बांधकामास कायदेशीररित्या स्थगिती आणा, अन्यथा आम्ही 7 दिवसानंतरनं हे बांधकाम आमच्या बंदोबस्तमध्ये चालू करतो व चालू केल्यानंतर आपल्याकडून कोणताही अडथळा येणार नाही व तेथील कोणत्याही लोकांना तुम्ही भांडण करू नये अशी लेखी लिहून घेऊन आम्हाला तिथून सोडले। त्यानंतरनं आम्ही सर्वजण एकत्रित जमा होऊन कायदेशीररित्या याला कसा लढा देता येईल याचा विचार विनिमय केला असता
आमच्या काही लोकांनी आम्हाला सल्ला दिला व काही आम्ही आपल्या प्रसारमाध्यमाच्या गुगल या सर्चवरून त्याची माहिती काढली व त्या माहितीनुसार आम्ही असे ठरवले की ग्रामपंचायत व गाव कामगार तलाठी यांच्याकडून आम्हाला 2 पत्रांची आवश्यकता होती. तर ग्रामपंचायतकडून यांच्याकडून आम्हाला कोणताही परवाना ह्या बांधकामासाठी दिला नाही व हा सदरचा टावर हा लोकवस्तीमध्ये आहे असे लिहून पाहिजे होते. तसं आम्ही सरपंचांना भेटून प्रत्यक्षात सांगितले तर त्यांनी आम्हाला सांगितले की असा पत्र आम्ही देतो. मात्र प्रत्यक्षात सदर टावर हा लोकवस्तीमध्ये आहे असे मजकूर लिहून त्यांनी दिला आहे व आम्ही गाव कामगार तलाठी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला सांगितलं की मी उद्या तुम्ही तसा मला लेखी अर्ज द्या, मी तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते देतो. तरी पण आम्ही दूरध्वनीवरून त्यांना सांगितलं संपर्क साधून की सर आम्हाला अशी माहिती पाहिजे की जो टावर 7A/B या येथे बसवण्याचं काम चालू आहे तिथून लोकवस्ती किती मीटर अंतरावर आहे याचा पंचनामा करून तो पंचनामाचा कागद आम्हाला पाहिजे आहे. म्हणजे आम्ही पुढे त्याचा तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे योग्य तो न्याय मागू शकेन. मात्र सलग 2 दिवस त्यांच्या कार्यालयाशी व त्यांच्याशी संपर्क साधला असता साहेब तालुक्यात मिटिंगमध्ये आहेत व भेटत नाहीत व टाळाटाळ करत आहेत असं आमच्या निदर्शनास आले. तसेच आज माध्यमाच्या मार्फत असं आम्हाला कळालं की उद्या 3 वाजल्यापासून आचारसंहिता लागू होत आहे. त्यामुळं आम्हाला कोणत्याही प्रकारचं आंदोलन किंवा मोर्चा किंवा ह्याविषयी सत्य मार्गाने जाता येत नसल्याने आम्ही आज रोजी असा सर्वांनी विचार घेतला की हा प्रसारमाध्यमाच्या मार्फत ह्या शासनाकडे न्याय मागावा ही एवढीच आमची अपेक्षा आहे आणि शासनाकडून आम्हाला न्याय मिळेल ह्या अपेक्षा आम्ही करत आहे.